नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आता वल्लरी अंजली सोबत हॉस्पिटलमध्ये थांबलेली आहे. तिची खूप काळजी आहे, तिला हे सगळं ती दाखवत असते आणि त्यासोबतच तिची काळजीही घेत आहे. अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. तेवढ्यातच बाळ शांत आहे, बाळाकडे जाऊन येते, त्या बाळाकडेही चक्कर मारते. ह्या सगळ्या गोष्टी सुरू असतात. त्याचबरोबर पाहायला मिळतं ते म्हणजेच बाळपण अगदी छान असं निवांत असतं, बाळपण खेळत असतं. त्याचवेळी सगळ्या जणी बाळाकडे पाहत असतात. त्याचवेळी डॉक्टर अचानक येतात. आता डॉक्टर म्हणजे कोण, तर तिथे अर्णव आणि ईश्वरी दोघंही आता डॉक्टर आणि नर्स बनून यायला लागलेले आहेत. डॉक्टर आणि नर्स बनून ते दोघंही आता अंजलीच्या रूममध्ये आलेले आहेत, कारण हा सगळा ईश्वरीचा प्लॅन आहे. ईश्वरीने ठरवलेला आहे की डॉक्टर बनून आपण भेटायचं आणि बाळाची काळजी घ्यायची. हे सगळं तिने ठरवलेलं असतं. आणि मग दोघांनीही तसे कपडे घातलेले आहेत आणि अगदी निवांतमध्ये डॉक्टर बनून तिथं आलेले असतात. खरं तर दोघांना थोडी भीतीही वाटत असते की आता काय होणार आहे, कसं होणार आहे. अनेक प्रश्न उभे राहिलेले असतात. आणि तेव्हा वल्लरी आणि अंजली दोघेही तिथे येतात आणि विचारू लागतात. तेव्हा मात्र ईश्वरी त्यांच्याकडे पाहते आणि म्हणते की चाइल्ड स्पेशालिस्ट आहे डॉक्टर भडकमकर, बाळाला तपासायला आलेले आहेत. वल्लरी म्हणते याच्या आधी कधी पाहिलेलं नाहीये. तेव्हा ईश्वरी सांगते की हो बरोबर आहे, तुम्ही पाहिलेलं नाही, पण आत्ता ते आलेले आहेत आणि बाळाला चेक करायचं आहे. तर लगेच ती विचारते डॉक्टर जोगळेकर आहेत ना. तेव्हा ईश्वरी सांगते हो बरोबर आहे, डॉक्टर जोगळेकर आहेत, पण डॉक्टर जोगळेकर आत्ता नाही येत आहे आणि त्या एका कामासाठी गेलेले आहेत ना, डिलिव्हरी पाठोपाठ डिलिव्हरी सगळं चालू असतं, त्यामुळे त्या घरी गेलेल्या आहेत असं सांगितलं जातं. त्याच वेळी इकडे अर्णव ईश्वरी पाहत असतात. वल्लरी तिथं असते. वल्लरीला ईश्वरी म्हणते बाजूला सरका, बाळाला चेक करू द्या असं म्हणत ईश्वरीने तिला बाजूला पाठवलेलं आहे. आणि मग मात्र दोघीही आता पाहत असतात. मग बाळाला चेक करायचं आहे असं म्हणत दोघंही बाळाकडे येतात. नर्सलाही सांगितलं जातं आणि तेव्हा नर्सला सांगितल्यानंतर मग डॉक्टर नर्सला सांगतात की चला लवकर. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. मग मात्र वल्लरी पाहत असते. वल्लरीला थोडंसं संशयास्पद वाटत असतं, नक्की काय झालेलं आहे, हे सगळं काय आहे, यांचं हे कोण नवीन तर नाही येत ना, असा तिला प्रश्नच पडलेला असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता दोघंही तिथे बाळाकडे जातात. अर्णव बाळाकडे पाहतच राहतो आणि म्हणतो ब्युटिफुल, खरंच खूप गोड आहे बाळ असं म्हणत दोघंही बाळाकडे पाहत आहेत. आणि त्याच वेळी अर्णवच्या लक्षात येतं आजूबाजूला मामी आणि ताई सुद्धा आहेत, त्यांच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, नाही तर गोंधळ होऊ शकतो हे अर्णवला सुद्धा माहिती आहे. आणि म्हणूनच अर्णव त्यांच्याकडे पाहत राहतो. त्याचवेळी बाळ शांत असतं आणि त्याचवेळी बाळाकडे हे दोघंही पाहत असतात. आणि मग मात्र अर्णव आणि ईश्वरी म्हणतात की चला हा बाळाला चेकअप करून घ्यायचं आहे, लवकरात लवकर चला, लवकर काय करायचं आहे. हे सगळं त्यांचं चालू झालेलं असतं. तेव्हा अंजली म्हणते तुम्ही काय बोलताय, हे सगळं काय चाललंय. तेव्हा ते म्हणतात की हो बाळाला चेक करायला चाललेलो आहे आम्ही, तुम्ही चुकीचा अर्थ घेताय. अशा गोष्टी सुरू होतात. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता शुभंकरने स्वतः पोहे बनवलेले असतात. तेव्हा नमू म्हणते की आई तू त्याला कशाला बनवायला सांगायचे, त्याला कशाला किचनमध्ये. तेवढ्यातच तो येतो आणि म्हणतो की गरमागरम इंदोरी स्पेशल पोहे. तेव्हा ह्या दोघी म्हणतात की काय, आणि सुप्रियाला तो प्लेट देतो आणि मग तो सांगतो की बघ ना मावशी खाऊन सांग. वल्लरीलाही प्लेट दिलेली आहे, सॉरी नमूलाही प्लेट दिलेली असते. नमू मात्र ती पोह्याची प्लेट घेते आणि त्याच वेळी नमू त्या पोह्यांकडे पाहत राहते. तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि मग दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. खऱ्या अर्थाने खरं तर पोहे खूपच सुंदर झालेले असतात, छान पोहे बनवलेले आहेत, म्हणून ते पोहे खात असतात आणि मग कौतुक केलं जातं. इकडे अर्णव आणि ईश्वरी या दोघांचंही सुरूच असतं. तिथे हॉस्पिटलमध्ये दंगा घालायचं काम चालू आहे. त्याच वेळी दोघंही म्हणत असतात की खरंच बाळ खरंच खूप छान आहे आणि खूप छान पद्धतीने बाळ हसत सुद्धा असतं. मग अर्णवला ईश्वरी त्याला जाणीव करून देते की बाळाला ना हे करा, चेक करा.
मग ईश्वरी सांगितल्याबरोबर अर्णव बाळाच्या हार्टबीट चेक करू लागतो. आणि तेव्हा मात्र अर्णवला खूप भारी वाटतं. आज बाळाच्या हार्टबीट त्याने पाहिलेले असतात. त्याला कळत नसतं, कारण एकतर त्याची भाची एवढी गोड आहे आणि ती त्याच्यासोबत आहे. हा आनंदच खूप मोठा होता आणि त्या गोष्टी दोघंही एन्जॉय करत आहेत. त्यासोबतच अर्णव आणि ईश्वरी ज्या पद्धतीने बाळाला सांभाळत आहेत, बाळाकडे पाहत आहेत, ते पाहून खरं तर या दोघींनाही संशय आलेला असतो. इकडे शुभंकर मात्र नम्रता आणि वल्लरीला इकडे सुप्रियाला म्हणत असतो की बरोबर आहे. आणि मग सुप्रिया पण पाहते आणि पोहे खात असतात. तेवढ्यातच नम्रताला फोन येतो. नम्रताला आकाशचा फोन आलेला असतो आणि मग नम्रता फोन उचलत असते, पण तो म्हणतो की नाही नाही, येऊ दे, 2-3 वेळा येऊ दे चांगला फोन, त्याशिवाय उचलूच देणार नाही मी तुला फोन. तेव्हा नमू म्हणते की दे ना, अरे असं नको करू. मग ती फोन उचलते. आकाश म्हणतो काय ग, एवढा वेळ का लागला फोन उचलायला? नम्रता म्हणते ते आमच्याकडे एक नमुना आलाय ना इंदोरचा, त्याच्यामुळं, असं नम्रताने सांगितल्यानंतर इकडे आकाश मात्र म्हणत असतो की काय हे. तेव्हा नमू म्हणते की आजचं लक्षात आहे ना, इन्स्पेक्शनसाठी माणसं येणार आहेत. आकाश म्हणतो की हो माझ्या लक्षात आहे, मी येतोय नक्की, असं आकाशने स्वतःहून सांगितल्यानंतर नम्रता म्हणते की ठीक आहे. इकडे अर्णव ईश्वरी दोघंही बाळाकडे पाहत आहेत. खूप गोंडस असं बाळ आहे. ईश्वरी म्हणते मलाही बाळाला घ्यायचंय, असं म्हणत तिने बाळाला घेतलेलं असतं. तिच्या डोळ्यातनं पाणी आलेलं असतं, इमोशनल झालेले असते. खरंच खूप गोड असं ते बाळ आहे. त्या बाळाला घेऊन दोघंही इमोशनल झालेले आहेत, एकमेकांकडे पाहत असतात. आणि इकडे ह्या दोघींना मात्र वेगळा संशय येत असतो. आपलं बाळ आहे ना, असं म्हणत असतात. तेव्हा मात्र अंजली आणि त्याचबरोबर वल्लरी तिथं असतात. त्या म्हणतात हो बाळ आमचं आहे, तुम्ही असं काय बोलताय? ईश्वरी सांगते की अहो कसं आहे माहिती आहे का, ह्या हॉस्पिटलमध्ये जी बाळं आहेत ना ती सगळी आमचीच आहेत, आमचं हॉस्पिटल आहे ना, त्यामुळं असं म्हणायची सवय येते आम्हाला, असं ईश्वरी सांगते. तेव्हा मात्र अंजली आणि वल्लरी दोघीही पाहतात. त्यांना दोघींना कळत नसतं की हे दोघं काय का बोलतायत काय आणि वागतायत काय, कुठल्याच गोष्टीचा अंदाज येत नसतो. आणि तेवढ्यातच डॉक्टर जोगळेकर येतात आणि ह्या दोघांच्या शिट्ट्याच वाजतात. ह्यांना कळायचंच बंद होतं, तिथून पळ काढू लागतात. तेव्हा मात्र जोगळेकर म्हणतात तुम्ही, आणि अर्णव आणि ईश्वरी त्यांच्याकडे पाहतात आणि हो हो डॉक्टर आलेले आहेत असं म्हणत अर्णव त्यांना सांगतो आणि तो तिथून निघू लागतो. जोगळेकरला त्यांनी खुणवलेलं असतं. डॉक्टर जोगळेकरांना कळलेलं असतं की काय झालेलं आहे ते. आणि मग त्या म्हणतात ठीक आहे. मग त्या आता बाळाचं चेकअप करायला घेतात. तेव्हा त्यांच्या मनात थोडी शंका आलेली असते की कोण होतं, त्यांनी काही ओळखलेलं नसतं. आणि त्या मात्र पाहत राहतात. त्या म्हणतात की नक्की काय झालेलं आहे, म्हणजे हे सगळं काय होतंय असं त्यांना वाटू लागतं. तेव्हा मात्र इकडे वल्लरी आणि त्याचबरोबर अंजलीला सुद्धा संशय आलेला असतो. डॉक्टर मग बाळाला चेक करतात आणि बाळाला चेक केल्यानंतर त्या बोलत असतात. तेवढ्यातच अर्णव आणि ईश्वरी इकडे बाहेर आलेले आहेत. अर्णव इतका खुश झालेला असतो की त्या क्षणी तो ईश्वरीला मिठी मारतो आणि ईश्वरीला म्हणत असतो की मी सिंदूर तुला माहिती आहे का, आज फक्त आणि फक्त तुझ्या प्लॅनमुळं मी माझ्या भाचीचा चेहरा पाहू शकलो. खरंच किती गोंडस आहे ना ती. ईश्वरी म्हणते हो खरंच मलाही बाळं खूप आवडतात. मग अर्णव ते स्टेथोस्कोप आहे ते कानात घालतो आणि ईश्वरीच्या हार्टबीट चेक करू लागतो. तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदूर तुझे हार्टबीट किती वाढलेत, लगेच तुला ॲडमिट करावं लागेल, असं तो म्हणतो. तेव्हा ईश्वरी म्हणते सर हे नॉर्मल आहे. तेव्हा अर्णव म्हणू लागतो नॉर्मल कसं, मला तर हे सगळं ॲबनॉर्मल वाटत आहे, तुला ॲडमिट करावं लागणार आहे, असं तो म्हणतो. आणि मग मात्र इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. आणि त्याच वेळी ईश्वरी म्हणत असते पण सर तुमच्या लक्षात येतं आहे का हे सगळं काय चाललं आहे, बघितलं ना अंजली त्यांचं बाळ किती गोड आहे ना. आणि मग ती म्हणते थांबा मी पण चेक करते तुमच्या हार्टबीट, असं म्हणत हार्टबीट चेक करायला घेते. आणि त्याच वेळेस अर्णव तिच्याकडे पाहतो आणि इकडे वल्लरी तिथं आलेली असते. त्या दोघांचं बोलणं ऐकते आणि म्हणते की खरंच आत्ता मला कळले, मला ह्यांच्यावर संशय होताच पण आत्ता लक्षात आले माझ्या काय झालेला होता गोंधळ. त्याच वेळी अर्णव ईश्वरी बोलत असतात. ती म्हणत असतात की ही आयडिया केली म्हणून आपण बाळाला भेटू शकलो. वल्लरी म्हणते म्हणजे ह्या दोघांनी हे सगळं प्लॅनिंग करून आलेले होते, मला हे अंजलीला सांगितलंच पाहिजे, असं म्हणत
रागानेच ती तिथली कुंडी जी असते ती ढकलून देते आणि तिथून निघून जाते. या दोघांनाही संशय तर आलेला असतोच, नक्की काय झालंय हा प्रश्न तर असतोच, पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजेच दोघंही त्यांना संशय येतो की कोण येऊन गेलं, म्हणजे अचानक असं काय झालं, असं म्हणत दोघंही पाहत असतात. तेव्हा मात्र इकडे अर्णव आणि ईश्वरी या दोघांनाही कळतं की काहीतरी झालंय, म्हणून दोघंही तिथे बाजूला उभे आहेत. आणि ईश्वरी म्हणते की मी आलेच. ईश्वरी बघायला जाते. अर्णव मात्र तिथेच थांबलेला असतो, कारण कोणी ऐकलं तर नसेल ना बोलणं. आता दोघांनी मला एक कळत नाही आहे की इथं बाहेर येऊन बोलायची गरज काय होती. एवढं सगळा गोंधळ घालून झाला होता ना, मग जायचं ना निघून बाहेर तिथून. तिथेच रूमच्या बाहेर येऊन बोलायची गरज आहे का? कारण ह्या ईश्वरीला तर माहिती आहे ना वल्लरी कशी आहे. ठीक आहे, माझं म्हणणं आहे की अर्णवला माहीत नाही आहे की वल्लरी कशी आहे, पण ईश्वरीला माहिती आहे ना. मग ईश्वरीने असं रिॲक्ट करायची गरजच नव्हती. आता सगळेजण भेटायला आलेले असतात, सगळेजण पाहत असतात. तेव्हा मात्र इकडे आकाश त्याचबरोबर आजी सगळे पाहतात. बाळ खरंच खूप गोड असतं, बाळाकडे पाहत असतात. बाळाचे डोळे सेम अंजलीसारखे आहेत. आजी म्हणते बाळाचं नाक जावई बापूंसारखं आहे. तेव्हा मात्र मामा म्हणतो हो. तेव्हा अंजलीचं एक वेगळंच म्हणणं येतं की मला ना माझं बाळ सेम राजेशसारखं हवं आहे, स्वभावाने सुद्धा. किती सज्जन माणूस आहे तो, गरिबांसाठी झटणारा, गरिबांना न्याय मिळवून देणारा. एवढं सगळं ते लोकांसाठी करत असतात. पण हे सगळं काय तेव्हा, पण मला असं वाटतंय, मामा म्हणतो की बाळ हे आहे ना अंजली, पूर्णपणे तुझ्यावर असलं पाहिजे, कारण आम्हाला तुझं बालपण अनुभवता येईल, असं मामा म्हणतो. तेव्हा मात्र अंजलीच्या लक्षात येतं. अंजली लगेच म्हणते कसं आहे मामा, डायरेक्टच बोल ना. तुला बाळ माझं यांच्यासारखं व्हायला नको आहे म्हणून म्हणतोयस ना तू, मग कशाला अडून अडून बोलतो. डायरेक्टच सांग ना तुला जे वाटतंय ते, असं अंजली बोलते आणि चिडलेली असते. त्याचवेळी अंजलीला आजी समजवत असते, हे बघ, बाळासाठी बाळाच्या आईने आनंदी राहणं गरजेचं आहे, कोणत्याच गोष्टींमध्ये अडकायची गरज नाही. हे सगळं जेव्हा आजी बोलत असते तेव्हा मात्र अंजली म्हणत असते कसं राहणार आहे आनंदी, सांग ना. राजेश तिकडे कुठल्या अवस्थेत आहेत माहिती आहे ना. मला एकतर तिकडे कोणी भेटूही देत नाही त्यांना, तिथे काही करताही येत नाही, आणि मग मी कसं आनंदी राहायचं आहे, असं ती म्हणते. इकडे अर्णव आणि ईश्वरी निघालेले असतात, कारण ईश्वरीने ठरवलेलं असतं की आता बाळासाठी आपण रूम सजवायला जाऊया घरी. मग डेकोरेशनचं सामान घ्यायचं आहे, त्यासाठी ती अर्णवला घेऊन निघालेली असते. ते बोलत असतात खरंच बाळ खूप छान होतं, असं म्हणत दोघंही बोलत असतात एकमेकांबरोबर. आणि तेवढ्यातच इकडे ईश्वरीला गोळा तिथं दिसतो. ईश्वरी म्हणते की मला गोळा खायचा आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की काय हे तुझं मिसिंदूर, कधी पाणीपुरी कधी गोळा, हे सगळं काय चाललेलं असतंय गं तुझं. मग मात्र ईश्वरी म्हणते की मला सांगा, तुमच्या भाचीबरोबर भेट मीच घडवली ना आज, त्यामुळं काहीही झालं तरीही मला गोळा पाहिजे म्हणजे पाहिजे. आता ईश्वरीचा हा हट्ट सुरू झालेला असतो. आणि तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की ठीक आहे चल. आता तिथं गेल्यावर ईश्वरीचा वेगळा हट्ट सुरू होतो की अर्णव सर, मला स्पेशल गोळा हवा आहे आणि तो तुम्ही बनवून द्यायचा आहे. आता मात्र अर्णवला प्रश्न पडतो, काय मी? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो. आणि मग ईश्वरीला अर्णव गोळा बनवून देण्याच्या तयारीला लागतो. आणि इकडे आजी त्याचबरोबर सगळेजण अंजलीची समजूत घालत असतात. वल्लरीचा चान्स हुकलेला असतो, कारण वल्लरीला असं वाटत होतं की काहीही झालं तरीही इकडे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि वल्लरी म्हणत असते की मला हे सत्य सगळ्यांच्या समोर आणायचं होतं. आणि त्याचवेळी ती म्हणत असते की काहीही असलं तरीही मी आता शांत राहणार नाही. अर्णव ईश्वरीचा चेहरा अंजलीसमोर आणणार आणि तिचे कान भरत राहणार, असं तिचं चाललेलं होतं. मग आजी अंजलीला समजवते. तेवढ्यात नर्स येतात आणि नर्स म्हणतात की चला, डॉक्टरांनी तुम्हाला वोकला न्यायला सांगितलेलं आहे. तेव्हा अंजली म्हणते हां चालेल, चला मी चालू शकते. डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की तुम्ही एकटं नाही चालू शकत, तुमच्या सीझरमध्ये कॉम्प्लिकेशन होते, त्यामुळं तुम्ही एकटं हे नाही फिरू शकणार, असं ती नर्स सांगते. तेव्हा अंजली म्हणते की ठीक आहे. आजी म्हणते जा का अंजू, जरा बाहेरून राऊंड मारून ये, जरा बरं वाटेल तुला, असं आजीने सांगितल्यामुळं अंजली शेवटी जायला निघते. आता ईश्वरीसाठी अर्णवने स्वतःच्या हाताने गोळा बनवलेला आहे आणि तो गोळा ईश्वरीला देत असतो. ईश्वरी मात्र पाहत असते, तिलाही छान वाटत असतं. खऱ्या अर्थाने छान अशी सुरुवात झालेली असते. अर्णव तिच्याकडे पाहत असतो आणि त्याचबरोबर ईश्वरीसुद्धा अर्णवकडे पाहत असते. गोळा तयार झालेला असतो कालाकट्टाचा
आणि ईश्वरीला अर्णव तो गोळा देतो आणि म्हणतो की हे घे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र अर्णव आणि ईश्वरी पाहतात. ईश्वरी म्हणते की ट्राय करा सर, खरंच छान झाला आहे. आणि मग अर्णव तो ट्राय करतो. ईश्वरी स्वतःचा उष्टा गोळा अर्णवला भरवत असते. दोघंही एकमेकांकडे पाहतात. आणि त्याचवेळी इकडे अर्णव आणि ईश्वरी आता एकमेकांकडे पाहत आहेत. त्यावरून ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि अर्णव म्हणतो की चला म्हणजे आपण गोळ्याचा बिझनेस टाकायचा. ईश्वरी म्हणते हो. अर्णव म्हणतो हो, सात्विक गोळा नाव देऊया, सात्विक फॅशन बंद करूया आणि आपण गोळा विकूया. मी तो गोळा बनवत राहतो, बर्फ किसत राहतो, तू लोकांना विकून पैसे घे, असं अर्णव ईश्वरीला सांगतो. तेव्हा ईश्वरी म्हणते चालेल. ईश्वरी चालेल म्हणते आणि दोघंही हसू लागतात. चला आता आपल्याला गेलं पाहिजे कारण तयारी करायची आहे, असं अर्णवचं म्हणणं असतं. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव आणि ईश्वरी ह्या सगळ्या गोष्टी करतात. अंजलीसाठी जे काही करता येईल ते सगळं करायची तयारी दोघांनीही दाखवलेली आहे. पण हॉस्पिटलमध्ये मात्र वेगळाच राडा घडत आहे. आता अंजली ही राकेशला भेटायला त्याच्या रूममध्ये गेलेली असते, बाळाला घेऊन गेलेली असते, घरातले सगळेजण सोबत असतात. पण तिथं गेल्यानंतर मात्र वेगळाच राडा सुरू झालेला असतो. आणि त्याचबरोबर तेव्हा मात्र घडत असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता वल्लरी सगळेजण तिथे उभे आहेत. आणि मग अंजली म्हणते राजेश आपलं बाळ. आणि मग मात्र राकेश त्याच्या डोक्याचं बँडेज काढतो आणि विचारतो कोण तुम्ही, कोण राजेश. मग मात्र इकडे तसं विचारल्यानंतर इकडे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि मग मात्र त्यावेळेस अर्णव त्याला विचारतो राकेश. त्याचं पुढचं उत्तर असतं की कोण राकेश. म्हणजे त्याला काहीच आठवत नाही आहे. हे सगळं नाटक सुरू झालेलं असतं आणि राकेशने एक वेगळा डाव टाकलेला आहे. यांना कोणाला कळलंही नाही. अंजली मात्र पाहत असते, तिलाही कळत नसतं हे सगळं काय घडतंय. तिला मात्र टेन्शन आलेलं असतं. अर्णव ईश्वरी विचार करायला लागलेले असतात. या राकेशने स्वतःच्या डोक्याचं बँडेज आता हाताने काढून टाकलेलं असतं आणि तो या सगळ्यांकडे पाहत असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.